बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, माझं नाव आहे मृण्मयी आणि आज सॅटर्डे आहे आणि आज ना मी माझ्या ऑफिसच्या फ्रेंड्सबरोबर बाहेर जाणार आहे डिनरला, मी आणि वबू. कारण की वबू पण माझी ऑफिसची फ्रेंड आहे. त्यासाठी मला प्रिपरेशन करायची. मी तर ड्रेस पण नाही ठरवला आहे आणि मी माझ्या जुन्या पुराण्या ड्रेसेसमध्ये फिट पण नाही येत आहे. सो एनिवेज ते आपण सगळं फिगर आउट करू नंतर. बट आय एम व्हेरी एक्सायटेड आणि म्हणून मी आज व्लॉग करणार आहे अँड येस मजा येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आपली जी परमनंट चीज आहे, कुठेतरी बाहेर जायचं आहे, चांगलं दिसायचं आहे म्हणून पिंपल आलेला आहे आणि त्याने त्याची प्रथा बरोबर पाळलेली आहे. सो मी हे जे केस आहेत हे ब्लो ड्राय करणार आहे. तो जो मी ॲलन ट्रुमनचा ब्लो ड्राय ब्रश घेतला होता, हे ॲलन वॉकरचा गोल्डन घटुला, त्याचा मी रिव्ह्यू पण केला आहे आणि तेव्हा मला काय तो आवडला नव्हता. बट आता हे जे केस माझे वाढले आहे ना, तर आता तो इतका मस्त ब्लो ड्राय होतो त्याने आणि इतका सुंदर लुक येतो. तुम्हाला मी दाखवणार आता करून. आता मला ते चांगलं यूज करता पण आलं आहे. तेव्हा पहिले मला यूज पण नव्हता करता येत, सो त्याचा फॉल्ट नव्हता. बट येस आता मी ते करणार आहे आणि हार्डली मला 15 to 20 मिनिट्स लागणार आहेत. सो येस दोस्तो, हे बघा. ओ माय गॉड, इतके सुंदर दिसते. इथं ना हे जे आहे माझे जे बँड्स होते ते आता थोडेसे वाढले, तर त्यांना थोडासा वेगळा शेप आला आहे. बट बाकीचे माझे केस इतके सुंदर ब्लो ड्राय झाले आणि इतका सुंदर त्याच्यात व्हॉल्यूम आला आहे. आता मी म्हणू शकते की मी ते प्रॉडक्ट घेऊन खूप जास्त खुश आहे आणि वर्थ इट आहे ते प्रॉडक्ट खरोखर. कारण की इतकं फास्ट होतं आणि खूप मजा येते करायला. बस त्याचा थोडासा जास्त आवाज येतो म्हणून. आता माझं झालं, आता वबू करत आहे त्यांनी ब्लो ड्राय अँड येस आता केस तर सॉर्टेड आहे. आता कपडे सॉर्ट आउट करू आणि मग नंतर हिरोईन बनून जाऊ फॅशन का हे जलवा करायला. बाय. तो वैभवी गायब झाली. येस आम्ही रेडी झालो आणि आम्ही आता निघत आहे. आम्ही हिरोईन बनून चाललो लाली लिपस्टिक लावून आणि आम्ही मॅचिंग कपडे घातले आहे काळ्या कलरचे. सो वैभवी तर गायबच दिसून राहिली. मिस्टर इंडिया झाली आहे. ओके लेट्स गो. बाय. मी पोहोचलो आणि आम्हाला फोन आला होता की लोक आले आहे, पण आम्हाला काही दिसत नाही आहे. सो मी जी हील घातली आहे त्याच्यामुळे मला चालता येत नाही आहे बरोबर. मी माहीत नाही कशी नाचणार आहे, पण बघू आता. हील काढून नाचणार. आणि वैभवी तुर चालली आहे. थांबवतच नाही, ऐकत नाही आहे बिलकुल. आपल्याला लिफ्टला इकडनंच जाते. लिफ्ट कुठे दोस्त टक्की अंकल बघा लाईनमध्ये आहे आम्ही. आणि आम्ही डान्स फ्लोर साठी आलो आहे दोस्तो. इथं मेन एकदा आम्हाला वेटिंग आहे 50 मिनिट्स. आम्ही आतमध्ये बस बघायला. इथं काहीतरी हर्ब्स ठेवले आहेत सगळे. दालचिनी मसाले. मम्मी तुझ्यासाठी आणू काय? मसाले, हळद वगैरे वगैरे तुझी इथं ठेवलं आहे सगळं. ते खाता येते का? खाता पण येतं दोस्त आणि नेताही येतं घरी. जेवण झालं मी तिथं दोस्त मला तिथं सोप दिसली ती. मग मी जेवण झाल्यावर खाल्लं असतं. आम्हाला टेबल भेटला. दोस्त आमची दोस्त आली. दोस्तो बघा मी आणि या दोघी. तुम्हाला एक बात सांगते, शान मारण्यासाठी मी हिल्स तर घातल्या. अत्यात मला चालता येत नाहीये. आणि आता मी नाचणार कशी मला माहित नाहीये. मला टेन्शन आलंय. माझा पाय आतापासून दुखत आहे, दिमाग खराब होत आहे. पण आमचा खाना आला आहे. हे बघा माझ्यासाठी जन्नत आली आहे बघा. ते आम्ही पाणीसाठी मागवले आहे दोस्तो, बाकी कशासाठी नाही. हे बघा पाणीमध्ये टाकून पिताय बिचाऱ्या. स्कॅम दिला एवढ्या म्हणजे मोठ्या प्लेट मध्ये इतकं छोटूस दिलं. पण आता आपण
सांगणार की कसं लागतं. ओके ओके. तुला काय वाटते? तुला विचारलं. इट्स क्रीमी. हां क्रीमी 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 आहे दोस्तो. दोन तासाच्या वर काही जात अशी म्हणते. खाते नाही कशी खाते नाही कशी खाते नाही कशी तो तुम्हाला माहिती आहे का, एक बात सांगते. इकडे आहे ना, तुम्हाला दिसलं असेल तो जो केक आहे ना, ते केक आहे तिथे. मला केक पाहिजे पण मी कसं घेऊ मला माहित नाही दोस्त. मला खूप केक पाहिजे. तो मी आहे ना बाई मी काहीतरी करून केक घेते आणि माझ्या फ्रेंड्सला पण केक पाहिजे तो. तर मग काहीतरी आणि तिची शादी आहे वाटते. आणि वाव मी तुम्हाला काही दिसतच नाही आहे पण मला तो केक पाहिजे कोणत्याही हालतमध्ये. फायनली दोस्तों आम्ही ज्याच्यासाठी आलो होतो तिकडे आम्ही चाललो आहे डान्स करायला. बघा दोस्तो अपूर्वा दीदी चालली आहे पण त्याच्या आधी आम्ही फोटो काढणार आहे आणि पल्लवीची वाट बघत होती पण पल्लवी मटकाला गेली होती. आणि फायनली का फोन कोणाला तरी फोटो काढायला लावू. त्या दादाला लावतो. थांबा त्यांचं कपल शूट सुरू आहे पण तरी पण आम्ही त्यांना ओळखतो. इकडे आम्ही फोटो काढायला लावतो आमचा. कोणीतरी बकरा येत आहे. बकरा लागत मी टीना चप्पलची चालत आहे हातात घेऊन. आणि माझ्या दोस्तांनी पाणी आणलं आहे आणि आता आम्ही आईस्क्रीम पण खाणार आहे. बघा दोस्तो शिवचं स्ट्रगल इज रिअल. म्हणजे बिना चप्पलची चालून राहिली ना बिचारी मी. गाईस तो बघा तो आदमी आहे ना, तो वैभवीला फिरत होता. त्याला फिरत आहे असं तोंड करून. मग आता त्यांनी बघणंच बंद केलं. हो ना ग सुगंधा दीदी? मजा आली. खोटी बोल ना. तुला मजा आली का? तुला मजा आली? तुला मला मजा आणवाच लागते. आली मजा. गाईज मला विचारा मजा आली तुला? हो खरं वाला. हो तुझ्या काकांना थांबवलं आईस्क्रीम खाऊ म्हणून आणि तुम्ही म्हणता आता नको खा. फक्त तुला विचारून फोन दिला होता ना. हो चला आईस्क्रीम खाऊ बरं. कुल्फीवाल्याला आवाज दिला ऑटोवाल्याने. हा म्हटलं गाईज क्या ओए कौन सी कुल्फी चाहिए तुमको? मला बादाम कुल्फी. कुल्फी घेतली बदाम वाली. आर यू ओके? कैसी थी? श्रेया सारखा कर. श्रेया फुरकुसे आम्ही घरी चाललो होता. पोहोचल्यावर कळवा. ओके मम्मी बाय बाय.